राम राम बाबूबाई. आता सध्या आम्ही बावधान पोलीस स्टेशनला आहोत बघा. आता रात्रीचे 9 वाजलेत बरं का. जर भाऊ कस्टमरने जर गाडी बुक केली, जर कस्टमरचं सामान काय राहिलंय ते पहिल्यांदा चेक करा. कारण का आपल्या ड्रायव्हर भाऊची थोडीशी चूक आपल्याला पोलीस स्टेशनला यावं लागलं. कारण का ज्यावेळेस ड्रायव्हरने गाडीमध्ये बघायचं होतं पॉकेट, ते पाहिलं नाही व्यवस्थित. कस्टमरने पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली आणि कस्टमर सध्या चांगलं होतं बरं का. कस्टमरचा शेवटपर्यंत काय प्रश्न होता माहीत आहे का? फक्त माझं पॉकेट कुठं आहे ते सांगा, कारण पॉकेटमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ज्यावेळेस साहेब सध्या म्हणले की अजून एकदा जाऊन चेक करा की गाडीमध्ये पॉकेट आहे का नाही. ज्यावेळेस आम्ही स्वतः जाऊन गाडीमध्ये पॉकेट बघितलं तर लेफ्ट साईडला सीटाच्या खाली ते पॉकेट होतं. सांगण्याचा उद्देश की भावानं थोडंच होतं कारण, पण किती फिरून आपल्याला पोलीस स्टेशनला यावं लागलं. आणि भावाची पण चुकी होती बरं का. त्यानं पाहिलं नाही आणि शेवटपर्यंत आपल्याच मतावर ते ठाम राहिला. पण भावानं कस्टमर चांगले होते, साहेबांनी पण समजून घेतलं. पण असं करू नका बरं का, जेणेकरून आपल्याला पोलीस स्टेशनला येण्याची वेळ येईल. बरोबर आहे का सुमित्रा? बरोबर. तुम्हाला काय म्हणायचं आहे? सगळ्यांनी कस्टमरचं जरी काय राहिलं आणि जरी कस्टमरचा फोन आला की वस्तू काय राहिली आहे तर थोडं आपण कॉम्प्रोमाइज करून चेक करायचं. आपली त्याला सांगायचं. आपली जरी चुकी असली तर तिथं आपली मवाळकीच भाषा वापरा. लक्षात राहू द्या. शेवटपर्यंत कस्टमर बोलत होते आम्हाला पैशाशी देणं घेणं नाही, फक्त आम्हाला पॉकेट द्या. जर त्या भावानं जर पॉकेट व्यवस्थित पाहिलं असतं गाडीत तर आपल्याला पोलीस स्टेशनला यायची वेळ आली नसते. लक्षात राहू द्या. शेवटपर्यंत तेच बोलत होते की कस्टमरचं पॉकेट कुठं आहे ते. समजलं का? त्याच्यामुळे सांगतो भावानं, जर ट्रिप जर करत असताना पहिल्यांदा कस्टमर आणि आपलं हे करा, सिक्युरिटी पहा. आणि शेवटपर्यंत तुम्हाला सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डॅश कॅमेरा बसवा. डॅश कॅमेरा का बसवायचा? कॅमेरा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो. त्याच्यामुळं आपल्या गाडीत का डॅश कॅमेरा बसवायचा आहे ते अजून तुम्हाला जिवंत उदाहरण हे ह्याच्यासाठी. बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय म्हणायचं? बरोबर आहे. आपली जरी थोड्याशा चुकीमुळं आज तो आपला ड्रायव्हर मित्र आज पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये आज सगळं व्यवस्थित झालंय बरं. सगळं व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कस्टमरनं पण लय लवकर कॉम्प्रोमाइज करून घेतलेलं आहे. कस्टमर सध्या चांगले होते. पैशाची काही गरज नाही म्हणला कस्टमर. एक्स आर्मी मॅन होते, वयस्कर होते, सिनियर सिटीजन आहेत ते. त्यांनी म्हणले आम्हाला आर्मीचे डॉक्युमेंट आमचे भेटले, तुमचं सगळं FIR वगैरे. आणि त्याने पण आपल्या पोरासारखं समजून घेतलं. धन्यवाद म्हणले, हातात हात मिळवून त्या पण ड्रायव्हर भावाला सांगितलं का आमचा संबंध नाही, व्यवस्थित राहा, व्यवस्थित कामधंदा कर. हे शेवट आता 10-15 मिनिट ते सोडतील. धन्यवाद भावानं.